जय सर गुरु. मी नुसतं ऐकते आज. बरं बरं, ओके ओके. मोबाईलवर आहे का? नाही नाही, मी दुसरीकडे आले. ओके 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 तर ओके. मी शेअर करतो स्क्रीन, येथील तोपर्यंत बाकी लोक. जय गुरु. जय गुरु जय गुरु. काल आपण 10वं घेतलं होतं. रवे हे प्रकारचे जनान आल्हादयती. सूर्याचा प्रकाश लोकांना आनंद देतो. आणि आपण 11वं बहुतेक केलं वाटतं. आपण 11वं रिपीट करू. थोडस त्यात एक वेगळा पॉइंट आहे. तस्य नृपतेः राज्यम सुविशालम अस्ति. तर तस्य तस्य हे काय आहे? तद या धातूचं, या सर्वनामाचं षष्ठी विभक्ती आहे. पुल्लिंग हा भाग वेगळा, षष्ठी विभक्ती आहे. मग याचा अर्थ काय होईल? तत्चा अर्थ त्याचा, त्याची, त्याचे असं होईल. मग हे त्याचा नृपते हे असं कसं काय? नृपते हे म्हणजे राजाचे. नृपते ही षष्ठी आहे. मग या ठिकाणी तत् नृपते यायला पाहिजे होतं, किंवा त्रेषा नृपते हे पाहिजे होतं. तसं न येता तस्य झालेलं आहे. कारण तस्य हे सर्वनाम आहे, त्याच वेळेला नृपते हे याचं ते विशेषण पण आहे. कोणता राजा? तो राजा. मग तो शब्द काढण्याकरता, तो शब्द लिहिण्याकरता संस्कृतच्या नियमाप्रमाणे नृपते हे ही जर षष्ठी असेल तर हे त्याचं विशेषण जे आहे तो राजा, ते तो पण षष्ठी होणं आवश्यक आहे. म्हणून तस्य झालेलं आहे. म्हणजे जेव्हा की आपण मराठीमधून संस्कृतमध्ये भाषांतर करू आणि जेव्हा त्याचं नाम किंवा त्याचा कर्ता हा षष्ठीमध्ये असेल आणि त्याला विशेषण जर असेल एखादं, तर ते विशेषण सुद्धा षष्ठीमध्ये आवश्यक आहे. मग ते विशेषण सर्वनाम जरी असेल तर सर्वनाम सुद्धा त्याच्या षष्ठी विभक्तीमध्येच घेतलं पाहिजे. हे मराठीमध्ये भाषांतर करताना आपल्याला जरा विचित्र वाटू शकतं, पण आता जेव्हा असं तस्य नृपते हे मराठीमध्ये करायला येईल त्यावेळेला त्या राजाचे म्हणजे हे षष्ठी विभक्ती येईल. त्याचे नाहीये, त्याचे राजाचे नाही, त्या राजाचे. ओके. आता आपण पुढचा घेऊया. विद आनंद जोशी. 12वं. तत्र अरयः न सन्ति. तत्र म्हणजे तेथे अव्यय. अव्यय आहे ते. अरयः. अरयः काय आहे? अरयः नाम अरी. अरी म्हणजे हा अरी पासून झालाय अरयः. अरयः हे बहुवचन आहे. पुल्लिंग प्रथमा विभक्ती बहुवचन आहे. न हा अव्यय आहे. न अव्यय अर्थ नाही. संती संती हे आहेत आहे, पण न संती म्हणजे नाही. हा नाही. संती क्रियापद प्रथम वचन बहुवचन आहे का? हा बहुवचन आहे. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. लट म्हणजे वर्तमान काळ. अच्छा. तत्र अरयः न संती. तिथे शत्रू नाही. ओके. न आहेत म्हणजे शत्रू नाही. हा नाही, करेक्ट. आता इथे नवीन आपला शब्द आला. आपण या ठिकाणी कुठलं घेतलं? नृपती घेतलं होतं. 3 अक्षरी. बाकी बहुतेक सगळे 9. तर रवी झालं, रवीच्या आधी हरी झालं, हरीच्या आधी कवी झालं. म्हणजे सगळे पहिली वेलांटी असलेले शब्द आपण घेतलेले होते. आणि या ठिकाणी तसाच एक शब्द आहे अरी. अरी म्हणजे शत्रू.
आणि ह्या आरीच्या विभक्ती सुद्धा अशाच चालतात. आरीचं बहुवचन अरयः, अरयः म्हणजे अनेक शत्रू, अनेक शत्रू नाहीत. तेथे अनेक शत्रू नाहीत, शत्रू नाहीत. म्हणजे अरयः जे आहे ते बहुवचन आहे, हे आपल्याला माहित झालं आता. ओके. पुढे इरा. इरा सुरू करता येईल फोन. हो सर. ऋषयः आश्रमेषु निवसन्ति. हा शब्द ऋषयः, मूळ शब्द ऋषी, प्रकार नाम, लिंग पुल्लिंग, विभक्ती प्रथमा, वचन बहुवचन, अर्थ ऋषी. हम्म शब्द आश्रमेषु, मूळ शब्द आश्रम, प्रकार नाम, लिंग पुल्लिंग, विभक्ती सप्तमी, वचन बहुवचन आणि अर्थ आश्रमामध्ये. शब्द निवसंती, मूळ शब्द नि अधिक वस, प्रकार क्रियापद, लिंग नाही दिलेला आहे, विभक्ती लट, वचन विभक्ती लट नाहीये प्रथम ते. वचन. विभक्ती लट नाहीये. लट जे आहे ते त्या लकार म्हणतात ना त्याला, म्हणजे कोणतं काळ आहे. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. हा. हो. वचन प्रथम आणि वचन बहुवचन प्रथम पुरुष, अर्थ आहे राहतात. ऋषयः आश्रमेषु ऋषयः निवसन्ति. हा. मराठी भाषांतर ऋषी आश्रमामध्ये राहतात. येस. ओके. ओके. आता इथे नवीन शब्द आला ऋषी, आणि हे ऋषीचं बहुवचन आहे ऋषयः. ऋषयः म्हणजे अनेक ऋषी, एक ऋषी नाही. एक ऋषीचं ऋषी झालं असतं. अनेक ऋषयः. अनेक ऋषी असल्यामुळे काय, आश्रम जे आहे त्याला म्हणायचं की आश्रमात राहतात. एक ऋषी असतं तर आश्रमे निवसती, ऋषी ही आश्रमे निवसती असं झालं असतं. पण इथे अनेक ऋषी आहेत. अनेक ऋषी एका आश्रमात पण राहू शकतात, पण त्यांना ऋषींची आश्रम अनेक दाखवायची आहेत, म्हणून ते आश्रमे न लिहिता आश्रमेषु. ऋषयः आश्रमेषु. आणि अनेक ऋषी आहेत म्हणून क्रियापद जे आहे नी आणि वस, वस हे क्रियापद आहे, त्याला नी हा उपसर्ग लागलेला आहे, आणि त्यामुळे निवस म्हणजे राहणे. त्याचं बहुवचन झालं निवसंती. आपण शब्द घेतलेला आहे मागच्या वेळेला. ऋषयः आश्रमेषु निवसंती. ऋषी आश्रमांमध्ये राहतात. एका आश्रमात नाही, अनेक आश्रमांमध्ये. ओके. तर इथे हा. इथे मराठी भाषांतर मध्ये त्यांनी ऋषीच ठेवलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे ऋषी ऋषी अनेक वचन जरी असलं तरी ऋषीच ठेवतात मराठीमध्ये तसंच आहे का? ऋषीचं नाही, अनेक बहुवचन एकच आहे ना. एक वचन बहुवचन एकच आहे. एक ऋषीला एकच आहे. ऋषीच, अनेक ऋषींना ऋषीच म्हणतो आपण, हा, म्हणून तसं ठेवलंय ना. म्हणून तसं राहिलं ते. हा. संस्कृत मध्ये मात्र ऋषयः असं आहे. हा. श्रावणी, कृपया अनम्यूट करा. श्रावणी माने. होत नाही का? हा. 14वा वाचा. कलो युगे जनाः देवं नार्चयन्ति. ओके. आता खालचं विश्लेषण. मराठी भाषांतर ना. नाही, हे कलौ. कलौ काय आहे शब्द? कलौ शब्द या कलौ म्हणजे हा कलो कलीपासून आला. हे नाम आहे, हा पुल्लिंग आहे, विभक्ती सप्तमी आहे. कली या शब्दाची, जसं आपण हे तर इथे काय बघितलं, ऋषी बघितलं. ऋषी सारखाच हा कली शब्द आहे. कलीची सप्तमी विभक्ती कलौ. तर हा कली हा एक वचन आहे. एक वचन पुल्लिंगी सप्तमी कलौ, आणि त्याचा अर्थ होतो कलीमध्ये. आणि युगे, युगे म्हणजे युग.
युग पासून म्हणलं युगे. युगे हे सुद्धा सप्तमी आहे. हे नपुंसकलिंगी नाम आहे, एकवचनी आहे. कलौ युगे म्हणजे कलियुगामध्ये, असा त्याचा अर्थ झाला. जनाहा, जनाहा म्हणजे लोक. जन म्हणजे एक लोक, एक माणूस, एक व्यक्ती. आणि त्याचं बहुवचन जनाहा. हे पुल्लिंगी आहे, प्रथम विभक्ती आहे, आणि बहुवचन आहे लोक. जनाहा म्हणजे अनेक लोक. देवम, देवम शब्द गेलाय आपल्याला, देव पासून झाला. देवचं देवम द्वितीया विभक्ती, देवाला. नार्चयंती, नार्चयंतीचं काय झालं? न अर्चयंती. अर्च म्हणजे पूजा करणे, न अर्च म्हणजे पूजा न करणे. नार्चयंती म्हणजे पूजा करत नाहीत, पूजित नाहीत. ओके, हे असंच ब्रेकअप झालं. कलियुगामध्ये हा. लोक देवाला पूजत नाहीत. कलियुगात लोक देवाला अर्चित किंवा पूजित नाहीत. स्पष्ट झालं का श्रावणी? हे हा. कळलं? ओके हा. ओके, थँक्यू. माधुरी कुलकर्णी, माधुरी ताई. यतयः उपदेशं कुर्वन्ति. व्हेरी गुड. आता त्याचं कुर्वन्ति विश्लेषण. हे प्रथम बहुवचन कुर्वन्तीचं, कुर्वन्ति. हो, कृत बहुवचन. उपदेशम नाम कुर्वन्ती का बरं झालं? तुम्ही बहुवचन उपदेश. हा, नाही, उपदेशाचं नाही, उपदेश संज्ञा नाही, त्यामुळे नाही नाही. ते. यतयः, यतयः यतयः म्हणजे काय आहे? यती शब्दाचं एक बहुवचन आहे. बहुवचन, हम्म. त्यामुळे कुर्वन्ति. म्हणून कुर्वन्ती. आणि उपदेशम हे नाम का? नाम तर आहे, नाम आहे, पुल्लिंगी आहे, द्वितीय विभक्ती आहे. द्वितीया. हा, द्वितीया. हा, उपदेशम. संन्यासी उपदेश करतात. हा, त्याच्या माझ्या बघ अनेक संन्यासी, कीर्ती अनेक संन्यासी उपदेश चष्मा करतात. घातला तर नाहीये, तर तिथून बघून जातो. यतयः उपदेशम कुर्वन्ति. यती, आता हा नवीन शब्द परत घेतला, यती. याच्या आधी आपण कोणता बघितला? कली. कली नंतर यती. बोला. हे सगळे आपण एक पूर्ण लिस्ट बघितली होती, त्यातला हा यती आला. यतीचं सुद्धा बहुवचन यतयः झालं. आणि यतयः काय करतात? यतयः उपदेशम कुर्वन्ति, उपदेश. संन्यासी उपदेश करतात. ओके, थँक्यू. राजेंद्र जोशी साहेब, तुम्ही अनम्यूट आहातच. हा, बऱ्याच वेळा माझी टर्न येत नाही. मी म्हटलं आता जरा क्यू मोडतो आणि मध्ये घुसतो. हा, होतं असं. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. अतिथयः गृहं गत्वा भोजनं करिष्यन्ति. अतिथयः, अतिथी मूळ शब्द आहे. हे नाम आहे पुल्लिंगी. त्याचं प्रथमा बहुवचन. जसं आपण कली, कपी आणि हे सगळे घेतले, यती, तसं असतो अतिथी. राईट. इकारांती हे घेतलं ते प्रथमा बहुवचन. बहुवचन. प्रथमा बहुवचन पुल्लिंगी. त्याचं अर्थ आहे अतिथी म्हणजे अनेक अतिथी किंवा अनेक पाहुणे. हा, गृहमचा मूळ शब्द आहे गृह, नाम आहे, नपुंसकलिंगी आहे, द्वितीया. त्याचा अर्थ आहे घरी. गत्वा चे गम गच्छच हे आहे, ते अव्यय बनलेलं आहे. अव्यय झालं त्याचं, ते अव्यय झालं त्याचं. जाऊन, त्याचा अर्थ जाऊन आलाय. आणि विभक्ती त्वांत हे नाही समजलं. विभक्ती नाहीये ते, त्याचं रूपांतर झालं. गमचं जे क्रियापद आहे त्याचं रूपांतर एका अव्ययामध्ये झालं. ते ऍक्च्युली त्वांत पण नाही, ते त्वा आहे. ते अर्ध क, त्याला त्वा आहे. ते गत्वा, त्यातलं क गळून जातं आणि त्वा राहतं, ते गत्वा होऊन जातं मध्ये. जेव्हा दोन क्रियापद असतात, आता गत्वा आणि करिष्यन्ति आहे,
म्हटलं हा करिष्यन्ति हा हे मुख्य क्रियापद आणि गत्वा हे हो त्याचं गौण क्रियापद. ओके गौण क्रियापद ओके म्हणजे जाऊन करतात बदलत नाही ते म्हणून जाऊन अव्यय कर झाला. हा हा ठीक आहे पुढचा शब्द आहे भोजनम हम्म. भोजन मूळ शब्द आहे नाम नपुसंगलिंगी हे पण द्वितीय मधले घेतलं आहे हम्म. आणि एक वचन आणि ज्याचा अर्थ आहे जेवण भोजनम करिष्यन्ति क्रू क्रू हम्म. मूळ धातू आहे लट हम्म. लकार मध्ये हे अं, वर्तमान काळ लट ते नाहीये रुलट लूट आहे, भविष्यकाळ आहे. हा लूट रुलट जे आहे आहे ना हा ते भविष्यकाळ भविष्यकाळ. हा हो भविष्यकाळ तो प्रथम पुरुष बहुवचन हम्म. आणि करतील याचा अर्थ करतील आहे हम्म. सो पूर्ण वाक्य झालं अतिथयः गृहं गत्वा भोजनं करिष्यन्ति मराठी भाषांतर अतिथी किंवा पाहुणे घरी जाऊन जेवण करतील. व्हेरी गुड. छान छान केलं. छान केलं. अरे कुणाच तरी घरातला आवाज सर एक येतोय बघ. विचारायचं होतं बोला. सर एक विचारायचं होतं हो हो हे बोला. लट आणि लकार तर परत एकदा सांगाल की तुम्ही सांगितलं असेल पण अनफॉर्च्युनेटली मी परवा नव्हते नाही मी तर लकार लकार परत सांगितलेच एकदा नाही. सांगाल लकार आपल्या अभ्यासाला नाही सध्या. आता इथं लिहिलं म्हणून सांगितलं मी. लट लकार म्हणजे वर्तमान अच्छा काळ आणि इथे ते रलट बर लिहिलंय ते लच ते उलटा रफार आहे ना तो ते हा रलट जे आहे ते भविष्य काळ. लट बर लट लकार म्हणजे वर्तमान काळ आणि रलट लकार म्हणजे बर भविष्य काळ. हे दोन काळ आलेत ते आणि मग आपल्याला जे भूतकाळ जेव्हा येईल तेव्हा पुन्हा पाहू आपण त्याचं काय. कारण ओके हे आज ठीक आपल्याला अभ्यासाला नाही येत थँक्यू त्याचं फक्त लिहिले म्हणून आपण चर्चा केली त्याची. बर बर कारण मागच्या ह्याच्यात सुद्धा एका ठिकाणी म्हणजे ते लटलकार होतं लट लिहिलेलं लकार बघा हो लट लकार भविष्यकाळी येस हा येस तिथं होतं त्यामुळे येस. त्याची उत्सुकता होती की एकतर काय आहे आणि आता हे मला असं वाटलं मी मिस केलं म्हणून ते तुम्हाला कसं त्रास दिला बरोबर काळ जे आहे ना काळाला त्यांनी पतंजलींनी लकार हे नाव दिलं होतं त्यावेळेला. आपल्या आजच्या भाषेमध्ये आपण बर त्याला काळ म्हणतो. मग त्यांनी 10 प्रकारचे हा काळ काढलेले एकंदर. ते 10 बर प्रकारचे वेगवेगळे बर वेगवेगळे काळ म्हणजे काय की एक क्रियापदाचं रूप आहे ते. काळ म्हणण्यापेक्षा बरोबर क्रियापदाचं रूप आहे. हो हो त्यातले काही काळ आहेत आणि काही वेगळे प्रकारचे आहेत क्रियापद. ते पण नंतर अभ्यासाला येईल बरोबर पुढच्या वर्षी आपल्याला त्याचं. बर 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 चालेल ओके. चालेल ओके सर थँक्यू वेदश्री हो सर या. नृपतौ जनाः विश्वासं कुर्वन्ति हम्म. पहिला शब्द नृपतौ मूळ शब्द नृपती प्रकार नाम लिंग पुल्लिंग विभक्ती सप्तमी वचन एक वचन अर्थ राजावर दुसरा शब्द जनाः मूळ शब्द जन प्रकार नाम लिंग पुल्लिंग विभक्ती प्रथमा वचन बहुवचन अर्थ लोक विश्वासम मूळ शब्द विश्वास प्रकार नाम लिंग पुल्लिंग विभक्ती द्वितीया वचन एक वचन अर्थ विश्वास कुर्वन्ति मूळ शब्द क्रू प्रकार क्रियापद विभक्ती लट वचन प्रथमा बहु अर्थ करतात नृपतौ जनाः विश्वासं कुर्वन्ति मराठी भाषांतर राजावर लोक विश्वास करतात. ओके ओके. तर पुन्हा एकदा मी सांगतो इथे की हे लट जे आहे ना ते विभक्ती नाहीये. ते लटचा अर्थ होतो वर्तमान काळ. त्याला लकार म्हटलेलं आहे. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. ओके. हॅलो आता हॅलो हा सर हा आणि दुसरं एक तिला सांगायला पाहिजे की ते हे म्हटलं ना तिने प्रथमा म्हटलं तिने ते प्रथमा ते हे ते प्रथम हो पुरुष बहुवचन प्रथम आहे पुरुष आहे. हो असं बरोबर आहे. हा तेच या हो लक्षात आणायला द्यायला हो पाहिजे आणि मी आता सांगणार होतो ते. ओके थँक्यू. हा सर हा वेदश्री करेक्शन एक आलंय. प्रथमा नाही ते प्रथम पुरुष बहुवचन हो सर वरती सॉरी वरती. हा नाही ठीक आहे तो नाही प्रॉब्लेम. मॅडमने सांगितलं. तर हे नृपतौ एक तुम्हाला काल सांगायचं म्हणजे काल आमचा याच्यानंतर गीतेचा एक क्लास असतो त्यामध्ये इरा पण पार्टिसिपेट करते आणि काल तिने 12व्या अध्यायामधला आमचा 12वा अध्याय शिकवता सध्या आमची मुलगी
तर त्यामुळे तिने जवळजवळ तो पूर्ण 12 वाद्यात पाठ म्हटला. त्या ठिकाणी स्क्रीन सरकवायचा राहून गेला तरी तिने म्हटला आणि चांगल्या म्हणजे तालबद्ध आणि शुद्ध म्हटलं. म्हणजे आपल्याला ह्याचं कौतुक केलं पाहिजे की लहान वयामध्ये ते गीता पण शिकतायत. अभिनंदन. हा महेश येतील मी नाही. छान छान. नृपतो जे आहे ते काय सप्तमी आहे. आता याचा आपण जर शब्दशः अर्थ घेतला तर राजामध्ये असं होतं. राजामध्ये घेतलं तर काय होतं? राजामध्ये नृपतो, नृपतीचं सप्तमी, एक वचन आहे ते. राजामध्ये जनाहा म्हणजे लोक, जनाहा बघितलं आपण थोड्यापूर्वी. विश्वासम हे विश्वासः पुल्लिंगी येते, विश्वासः पण द्वितीय आल्यामुळे ते विश्वासम झालं. म्हणजे विश्वासाला कुर्वंती जे करतात. आता जेव्हा जेव्हा कुठेही कर्म येतं तेव्हा त्याला द्वितीयमध्ये घेतलं जातं. जे काही विशिष्ट नियम त्याला आहेत अपवाद त्याला ते सोडून द्यायचे. पण एकंदरीत जेव्हा जेव्हा कर्म असतं तेव्हा तेव्हा ते द्वितीय विभक्तीमध्ये येतं. नृपतो म्हणजे राजामध्ये. आता राजामध्ये म्हणणं बरं नाहीये, म्हणून राजावर लोक विश्वास करतात. कुर्वंती आपण मराठीमध्ये ठेवतात म्हणतो, पण ठेवतात हा शब्द तिथे वापरला जात नाही संस्कृतमध्ये. विश्वास करतात. नृपतो जनाः विश्वासम कुर्वन्ति. ओके, हा एकदम सोपा आहे. कोण राहिला? गिरीश देशपांडे ठेवा. हो. सारथी हे रथम आनयती. पहिला शब्द सारथी. सारथी ही मूळ शब्द सारथी, नाम पुल्लिंगी, प्रथमा विभक्ती, एक वचन, अर्थ सारथी. रथम म्हणजे रथ, नाम पुल्लिंगी, द्वितीया म्हणजे सारथी रथ, त्याचा अर्थ. आनयती म्हणजे आ आणि नी ह्याच म्हणजे नी नयती. धातू. नी एक क्रियापद आहे. नी धातूपासून नयती झालं. हा आ हा नी पासून त्याला उपसर्ग नयती. लागला. हा झालं आ आनयती. उपसर्ग लागला आणि हा. हा नयती क्रियापद आहे ते. लट म्हणजे वर्तमान काळातलं प्रथम पुरुष एक वचन म्हणजे आणतो. आणतो अर्थ. सारथी ही रथम आनयती, त्याचं भाषांतर सारथी रथ आणतो. गुड. सारथी ही याचं हे पहिल्यांदाच असं आलं की इथे आपल्याला प्रथमा विभक्ती आली. करता तोच आहे सारथी. सारथी ही रथम. ऍक्च्युली रथ हा शब्द येतो, पण द्वितीय विभक्ती असल्यामुळे प्रथम झालं त्याचं. रथाला आनयती म्हणजे आणतो. सारथी आनयती कसा बनला की नी नयती. नी हा धातू आणि त्याचं नयती क्रियापद झालं होतं. त्याच्या मागे आ नावाचा उपसर्ग लागला आणि आनयती म्हणजे आणतो, नयती म्हणजे नेतो. हे सारथी ही रथम आनयती, सारथी रथाला आणतो म्हणजे सारथी रथ आणतो. एकदम सोपं होतं. बरोबर सर. ते गच्छामी म्हणजे आपण गच्छामी आणि आगच्छामी जे म्हणतो तसं ते आनयती का? नयती आनयती. आगच्छ जसं आहे ना तसंच नय आणय असं. आनय. ओके. नेतो आणतो. कोंब आहे का इथे? कोंब आहे ते. पद्माच्या पोळ मॅडम. हो सर. या. हा, वाक्य आहे ऋषीणाम आश्रमाः वनानि भूषयन्ति. ऋषीणाम मूळ शब्द आहे ऋषी आणि त्याची ही षष्ठी बहुवचन आहे. म्हणजे अनेक ऋषींचे. आश्रमाः आश्रमचं पुन्हा हे अनेक वचन आहे. प्रथमा विभक्ती बहुवचन म्हणजे अनेक ऋषींचे अनेक आश्रम. वनानी, वन मूळ शब्द, वनानी ही तृतीय आहे, ती पण बहुवचन. भूषयंती, भूषय हे भूष हे क्रियापद आहे
आणि भूषयंती हे वर्तमान काळ युक्ताचं बहुवचन, प्रथम पुरुष बहुवचन. राईट. म्हणून ऋषीणाम आश्रमाः वनानी भूषयंती, म्हणजे ऋषींचे आश्रम वनांना भूषवतात. हे ऋषी नाम ते बघितलं असेल आपण की हे न जे आहे ते न मोठं नाही बाणाचं, न बाणाचा झालेला आहे. हे ऋषी असल्यामुळे ऋ असल्यामुळे इथे ऋ असल्यामुळे न झालाय तिथं. जसं रामेण म्हणतो आपण तसं. तसं रामेण. ऋषी नाम, नाम जे हे ते षष्ठी विभक्ती आहे. जे ऋषींचे अनेक ऋषी आहेत. हे आश्रम हे क्रियापद त्याचं बहुवचन आश्रम येतो परत. आणि वनानी, वनानी म्हणजे ऍक्च्युअली हे अनेक वन, द्वितीय विभक्ती कसं घेतला माहित नाही मला, पण कारण हे वनानी म्हणजे वने, वनम वनानी हे द्वितीय विभक्तीमध्ये नाही येणार. हे प्रथमा बहुवचन द्वितीय. म्हणजे याच्या द्वितीयामध्ये पण वनानीच येतं. द्वितीय पण वनानीच बरोबर आहे. बरोबर आहे. प्रथमा द्वितीय दोन्ही वनानी आहे नपुंसकलिंगीमध्ये. बरोबर, द्वितीय बरोबर आहे. भूषयंती हे भूष जे आहे, भूष म्हणजे त्याचं अर्थ होतं की भूषवणे, भूषवणे, त्याला प्रकाशित करणे, आकर्षित करणे, शोभा आणणे, शोभा आणणे. त्यापासून बनलं ते भूषयंती बहुवचन भूषवितात. ऋषी नाम आश्रमः, ऋषींचे आश्रम वनानी वनांना भूषवतात. हे एक टिपिकल वाक्य तयार झालं. हे ऋषीनाम आश्रमः आणि वनानी सुद्धा द्वितीय आहे. कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो. ओके, थँक्यू मॅम. राजेंद्र कोलेकर साहेब, हे काय झालं सर? आता हे उलट झालं बरं का. हे आता हिंदीमध्ये दिलंय त्यांनी आणि आपल्याला संस्कृतमध्ये करायचंय. हो. मेघदूत नाम का काव्य कालिदास ने बनाया है. हिंदी शब्द कालिदास ने कालिदासने म्हणल्यावर तृतीय विभक्ती होईल. कालिदासने म्हणल्यानंतर तृतीय विभक्ती कालिदासेन, कालिदासाने, कालिदासेन, मेघदूत, मेघदूतम नपुंसकलिंगी, मेघदूतम नाम का, नावाचे प्रथमा, नाम, दूध प्यायला, नाम, काव्यम, काव्यम नपुंसकलिंगी बनाया है. म्हणजे रचले आहे. विरचितम, विरचितम. कारण हे काय मेघदूत नाम का काव्य. मेघदूत जे आहे ते नपुंसकलिंगी आहे, म्हणून त्याचं क्रियापद पण विरचितम. अच्छा, मेघदूतम विरचितम. आता फायनल. मेघदूत नाम का काव्य कालिदास ने बनाया है, याचा अनुवाद झाला कालिदासेन मेघदूतम नाम काव्यम विरचितम. आता ह्याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे का? तुम्हाला पण आहे का कोलेकर साहेब काही? हे तुम्ही भाषांतर केलं हिंदीमधून संस्कृतमध्ये, त्याच्यामध्ये कुणाला काही समजलं नाही असं आहे का? भाषांतर कसं करावं हे पण आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. सर हे नाम नुसतं नामच आलंय. नामच आहे. हो, नावाचे त्याला नामच. स्त्रीलिंगी असतं तर नामना झालं असतं. मेघदूतम नाम. अच्छा, त्याचं तेच येईल. काव्यम विरचितम. विरचितम हे कोणतं ते धातुवाचक भूतकाळ झालं. ते रचलेले आहे, रचले आहे. आणि यांनी करताना काय केलं? कालिदासाने आधी घेतलं. आधी जरी मेघदूत नाम का काव्य घेतलं असतं तरी पण चाललं असतं. मेघदूतम
नाम काव्यम कालिदासेन विरचितम विरचितम. असं पण चाललं असतं. म्हणजे कालिदास हा कर्ता आहे म्हणून सुरुवातीलाच घ्यावं असं काही आवश्यक नाहीये. तुम्ही मेघदूतम नाम जरी घेतलं तरी कळतं की मेघदूतम जे आहे ते कर्म आहे. काय लिहिलं? मेघदूतम नाम काव्यम लिहिलं. कोणी लिहिलं? कालिदासन लिहिलं. कालिदासेन, कालिदासेन करता मेघदूतम काव्यम हे कर्म आणि विरचितम हे भूतकाळवाचक विशेषण धातुसाधित. धातुसाधित नाहीये, भूतकाळच आहे, हा क्रियापदच आहे. ओके. सर ते भूतकाळ म्हणून विरचितम आलाय का? हा, विरचितम भूतकाळ लिहिले आहे. अच्छा. कारण दुसरे भूतकाळ आपण अजून वापरलेले नाही ना. अजून 4-5 प्रकारचे भूतकाळ आहेत, ते नंतर पुढे पाहता येईल. जसे इंग्रजीमध्ये आहेत सिम्पल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट, असे हे वेगवेगळे एक्झॅक्ट तसे नाही येते, पण यांनी पण वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअरमध्ये प्रचलित होते त्यावेळेला. ओके. सुरेखा ताई, सुरेखा खोपजे आहात का? सुरेखा ताई अनम्यूट करता येईल का? नाही वाटत. हा, आता आलं आलं आहेत का? हा आलं. हा हा. यती कहाँ रहते है. आता इथे यती म्हणजे बहुवचन येणार म्हणून यतयः येईल, यतयः येईल आणि कहाँ म्हणजे कुत्र, अव्यय, आणि रहते हे म्हणजे निवसंती, निवसंती येईल म्हणजे कुठे राहतात. येस, कुठे. प्रथम पुरुष बहुवचन. साधं सोपं. यतयः पुत्र निवसंती प्रश्नचिन्ह. यती साधू कुठे राहतात. येस सर. मग इतकं सोपं आला. दुसरं पण पुढचं पण घ्या तुम्ही आता. वह राजा बलवान है. सहा नृपती ही, सहा म्हणजे वह म्हणजे सहा, सर्वनाम प्रथमा विभक्ती, सॉरी प्रथमा विभक्ती नाही, प्रथम पुरुष. आणि राजा म्हणजे नृपती, आणि नृपतीची पण ती प्रथमाच विभक्ती आहे. नृपती ही पुल्लिंग आहे. बलवान म्हणजे बलवानच शब्द येईल, तो विशेषण आहे त्याचा. आणि बलवान हा नाही, बलवानच आहे ते. बलवान अस्ति, अस्ति म्हणजे अस धातूचं ह्याचं वर्तमान काळ, प्रथम पुरुष एकवचन. बरोबर आहे. विश्लेषण आपण जे वाचतो या ठिकाणी ते केवळ एक यांत्रिकरित्या वाचलं जातं का लक्षात येतं ते? नाही सर, मी ह्याच्यात न बघता केलं आधी. फक्त यातायात, हा तृतीय आहे यातायात माहिती होतं. प्रथम याचं बहुवचन, तृतीय नव्हे सॉरी, प्रथमा बहुवचन होतं ते फक्त मी बघितलं, पण मला हे बाकीचं सगळं लक्षात आलं. मला बाकीच्याला पण विचारायचं की हे टेबल जो असतो आपण वाचताना किंवा यांत्रिकरित्या वाचलं जातं का अर्थपूर्ण वाचलं जातं? नाही, अर्थपूर्ण. आणि यतीचं ऍक्च्युली सर, मला ते इकारांत झालं नव्हतं माझं, मी त्या दिवशी नव्हते ना, त्यामुळे माझं इकारांत राहिलेलं आहे, म्हणून ते बघावं लागलं मला. ओके ओके. सर यती कहाँ रहते हैं, आता यात यती आपण त्याने हिंदीत पण यतीच दिलंय, पण अनेक वचन आपण कशावरून हे धरायचं? म्हणजे रहते वरून. यती कहाँ रहता है आला असतं तर एक वचन, ते रहते आला म्हणजे बहुवचन आहे. कारण मराठीमध्ये पण संन्यासीच आहे, संन्यासीला एक वचन बहुवचन एकच आहे. हा तेच. यतीला पण तसंच आहे हिंदीमध्ये. राहता जे हिंदीमध्ये रहते वरून कळतं की ते बहुवचन आहे.
हम्म. ओके. तुम्हाला अजून काही सांगायचं का सुरेखाताई? ओके. काय सर? तुम्हाला अजून काही हे तयार करायचं आहे का? ह्याच्यात सह नृपती मला बलवान ते असती. नाही, ठीक आहे सर. ओके नाही काय नाही. ओके ओके. अजून कोणी राहिलंय का ज्याचं नाव नाही आलं असं? नाही ना. आनंद जोशी. सारथी राजा का रथ चलाता है। सारथी नाम पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एक वचन। अर्थ मराठी मध्ये सारथी, संस्कृत शब्द सारथी सारथी ह नाही, सारथी ही सॉरी। राजा का नाम पुल्लिंगी षष्ठी, राजा का म्हणून षष्ठी एक वचन। राजाचा तर नृपते ह, नृपते हे. नृपते हे। रथ नाम पुल्लिंगी द्वितीय विभक्ती एक वचन। रथ संस्कृत शब्द रथम। चलाता है क्रियापद। प्रथम वचन, प्रथम पुरुष एक वचन। चालवतो, चालयती। सारथी राजा का रथ चलाता है। सारथी ही नृपते हे रथम चालयती। ओके. आता इथे हिंदीमध्ये त्यांनी दिले सारथी राजा का रथ चलाता है। याचं भाषांतर कसं करणार आपण? पहिल्यांदा बघायचं सारथी. सारथी काय आहे? कर्ता आहे. कर्ता आहे म्हणजे प्रथमेच असणार तो. म्हणजे या सारथीला आपण काय करणार? संस्कृतमध्ये काय म्हणतात? प्रथम सारथी. थी पहिली, ती पहिली म्हणजे रस्व. रस्व सारथी लिहायचं आणि दोन विसर्गाची चिन्ह, हे झालं सारथी ही. तिथं राजा का, राजा म्हणजे राजा पण चालतं, पण आपल्याला शब्द दिला इथे नृपती, कारण आपण ते इकारांत शिकतोय सध्या, त्यामुळे नृपती वापरायचं. मग नृपती राजा का, नृपतीची षष्ठी विभक्ती काय येईल? नृपते हे. तो टेबल बघावा लागेल आपल्याला आणि त्यावर ठेवावं लागेल काय येऊ शकतं यावरती. त्याचं येतं नृपते हे षष्ठीचं. रथ, रथ आपण काय हे करता, हे कर्म आहे. काय चालवतो? रथ चालवतो. तर रथ नाही आहे, मग रथम येईल तिथे. रथम. आणि चलाता है. आता चलाता है हे वेगळं आहे. आपण काय शिकलो? चालणे शिकलो. चलती, चलती शिकलो आपण. चलती म्हणजे चालणे, आपण स्वतः चालतो त्यावेळेला चलती. आणि चलाता है म्हणजे तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला, वाहनाला चालवतो, प्राण्याला चालवतो. हा इथे रथाला चालवतो. मग चालवतो करता काय आहे? चलती नाही येते, चालयती. हे वेगळ्या प्रकारचं क्रियापद आहे. तर आपण लक्षात ठेवू सध्या की जर एखादा माणूस स्वतः चालत नसेल, दुसऱ्या एखाद्या साधनाचा उपयोग करून, मग ते साधन व्यक्ती असेल, प्राणी असेल किंवा एखादं वाहन असेल, त्याला चालवत असेल तर चालयती हे वर्तमान काळातलं रूप वापरलं जाईल. सारथी, सारथी ही नृपते हे रथम चालयती. असं हे चालयतीचा फरक कळला ना सगळ्यांना?